राज्यातील शेतकऱ्यांना चिंतेची बातमी. ज्यात शुक्रवारपासून 4 दिवस पावसाचा अंदाज. दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्याकडून जात आहे. त्याचा परिणाम पावसावर होणार आहे. त्यामुळे 5 ते 8 एप्रिल दरम्यान उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या भागात पाऊस पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या धुमाळीत राज्यात वातावरण बदल होणार आहे. मार्च महिन्यात उन्हाचे चटके जाणवू लागत असताना काही दिलासा मिळणार आहे, परंतु शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे. राज्यात शुक्रवारपासून म्हणजेच 5 मार्चपासून अवकाळी पाऊस पडणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात अवकाळी पाऊस पडणार असताना तापमानातही 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे. का पडणार पाऊस? राज्यात हवेची ध्रुवीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. आर्द्रता वाढल्यामुळे पाऊस पडणार आहे. एप्रिलपासून 4 दिवस राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता मुंबई हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात वातावरण बदलते असताना तापमान वाढणार आहे. या काळात राज्यातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढणार आहे. अशी तयार झाली रेषा. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरावर एक द्रोणिका रेषा निर्माण झाली. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जात आहे. त्याचा परिणाम स्वरूप पावसावर होणार आहे. त्यामुळे 5 ते 8 एप्रिल दरम्यान उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागात पाऊस पडणार आहे. मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात आणि काही ठिकाणी विदर्भात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शेतात काढून ठेवलेले रब्बी पीक वाया गेले होते. आता पुन्हा पावसाचे संकट असल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. पुण्यातील पवना धरणात घटला पाणीसाठा. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहराची मावळ तालुक्यात तहान भागविणाऱ्या पवना धरणात 44.72% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पवना धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. मार्च महिन्यात तीव्र उन्हामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत आहे. उपलब्ध पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. मात्र पावसाळा लांबल्यास शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. अशीच नवनवीन माहितीसाठी राज्यात आणि देशाच्या नवनवीन माहितीसाठी प्रज्ञान वेबसाईट या YouTube चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.